पंकजाताई मुंडे ज्या की भाजपामध्ये सध्याच्या घडीला बॅकफूटवर आहे, त्यांनी 2 महिन्याची राजकीय सुट्टी जाहीर केली। आता वेगवेगळ्या चर्चा पंकजाताई मुंडे यांच्या भूमिकेमुळे समोर येत आहेत। ते म्हणजे पंकजाताई मुंडे शरद पवार गटात जाणार का, पंकजाताई मुंडे उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये सामील होणार का, की मग पंकजाताई या स्वतंत्र मार्ग आजमावून स्वतंत्र निवडणूक लढवेल किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याचं काम देखील त्या करू शकतात। आता जी 2 महिन्याची सुट्टी पंकजाताईंनी घेतली आहे त्यामध्ये त्या खरंच रिलॅक्स आहे का काहीतरी पॉलिटिकल मोटिव्ह साध्य करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी आपली देवदर्शन यात्रा सुरू केली आहे। या यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजीनगरच्या भूषणेश्वर पासून नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा असं करत करत बार्शीतून परांडा असा याचा मार्ग असणार आहे। अवघ्या 10 दिवसामध्ये 5000 किलोमीटरचा प्रवास पंकजाताई मुंडे करणार झाल्या। म्हणजे आपण समजू शकतो की आता भारतीय जनता पक्षाने अगोदर शिवसेना फोडली, त्यानंतर बघता बघता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पाडण्याचं काम केलं व अजितदादा पवार हे भाजपासोबत येऊन गेले। त्यातल्या त्यात पंकजाताई मुंडे यांचे राजकीय विरोधक व स्पर्धक धनंजय मुंडे यांना देखील एकनाथराव शिंदे यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री करण्यात आलं आणि म्हणूनच पंकजाताई मुंडे यांचं पुढचं राजकारण काय असेल, नेमकं पंकजाताई आता काय भूमिका घेणार यावरच डिटेलमध्ये ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी रविराज आणि तुम्ही बघताय आपल्या हक्काचे बोला तात्या। आमच्या ताई पुन्हा एकदा राजकारणात स्ट्रॉंग कमबॅक करतील अशी आशा पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांना असणं साहजिकच आहे, कारण की गोपीनाथराव मुंडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा वारसा ताईंच्या पाठीशी आहे। त्याचबरोबर सक्षम असं महिला नेतृत्व म्हणून पंकजाताई मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये बघण्यात येतं। आता पंकजाताईंची पॉलिटिकल सुरुवात आपण कधी बघितली तर 2009 मध्ये त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाने त्या आमदार झाल्या। 2014 विधानसभेच्या अगोदरच गोपीनाथराव मुंडे यांचं दुर्दैवी निधन झालं आणि तेव्हा प्रचंड सहानुभूती गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या म्हणून पंकजाताईंना मिळाली व त्या दणदणीतरित्या 2014 साली देखील परळी विधानसभेच्या आमदार बनल्या। त्यावेळी पंकजाताई मुंडे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये देखील होत्या, पण सर्वांना मागे हटवत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। 2014 ते 19 दरम्यान फडणवीस सरकारमध्ये पंकजाताई मुंडे महत्त्वाच्या मंत्री होत्या। त्या काळामध्ये त्यांचं राजकारण खूपच फ्रंट फूटवर चालू होतं, पण याच काळादरम्यान देवेंद्र फडणवीस व पंकजाताई मुंडे यांचे अंतर्गत वाद समोर येऊ लागले आणि असं देखील बोलण्यात आलं की ज्यावेळी 2019 मध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत परळी विधानसभेमध्ये झाली, तेव्हा धनंजय मुंडे यांना पाठबळ देण्याचं काम देखील फडणवीसांनीच केलं, असं अनेक राजकीय जाणकार उघडरित्या बोलून दाखवतात। आता पंकजाताई मुंडे यांचा 2019 आमदारकीला पराभव झाला म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना स्ट्रॉंगरित्या पुन्हा एकदा पॉलिटिकल कमबॅक देईल असं वाटत असतानाच त्यांच्या जागी फडणवीसांनी विधान परिषद सदस्य म्हणून गोपीचंद पडळकरांचा नंबर लावला आणि पंकजाताई मुंडेंना साधी विधान परिषद देखील देण्याचं काम केलंच नाही। आता एका भाषणामध्ये उघडरित्या पंकजाताई मुंडे यांनी असं स्टेटमेंट देखील केलं होतं की मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे आणि म्हणून हेच विधान कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना खटकलं असावं, कारण की राज्याच्या भाजपावर एक हाती पकड ठेवण्याची महत्त्वाकांक्षा नेहमी फडणवीस ठेवूनच असतात आणि त्यांच्या राजकीय वर्चस्वाला कधी पंकजाताई आव्हान देत असतील तर मग निश्चितच फडणवीस त्यांना बॅकफूटवर का बरं ढकलणार नाही। आता संभाजीनगरचे भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्री बनवण्याचं काम
फडणवीस यांच्यामुळेच झालेलं दिसतं. खरं पाहायला गेलं तर प्रीतमताई मुंडे ह्याच केंद्रीय राज्यमंत्री होतील असं अनेक लोक भाजपामध्ये बोलून दाखवत होते, पण तसं काही झालंच नाही. इथे देखील पंकजाताई मुंडे यांच्या बहीणबाई प्रीतम मुंडे यांना बाजूला सारण्याचं काम फडणवीसांनीच केलेलं दिसतं. म्हणून हा जो 2 महिन्याचा दौरा पंकजाताई मुंडे यांनी आखलेला दिसतो, ज्याला आपण देवदर्शन यात्रा देखील म्हणू शकतो, त्यामुळे त्या पुन्हा एकदा स्ट्रॉंगली पॉलिटिकल कमबॅक करतील का? आता पंकजाताई मुंडे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय झाला, त्यांना अनेक वेळा भाजपाने डावलण्याचंच काम केलं, तरी देखील त्यांनी भाजपा का बरं मग सोडली नाही? तर याचं कारण असू शकतं, कारण की गोपीनाथराव मुंडे यांची लिगसी भाजपामध्ये पंकजाताई मुंडे यांच्या नावाने जीवित आहे. आपलं अवघं आयुष्य भाजपासाठी समर्पित करण्याचं काम गोपीनाथराव मुंडे यांनी केलेलं दिसतं. म्हणून आपण देखील भाजपातच राहून आपल्या वडिलांचा वारसा सक्षमपणे चालवला पाहिजे, अशी भावना कदाचित पंकजाताई मुंडे यांच्या मनात असेल. आता गोपीनाथराव मुंडे यांचे जुने साथीदार आणि सध्या शरद पवार गटामध्ये असलेले एकनाथराव खडसे यांच्यासोबत देखील संपर्क ठेवून असतीलच. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना डावलण्याचं काम केल्यानंतर खडसेंनी आपला निर्णय घेतला व ते शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये सामील झाले. आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर खडसेंनी शरद पवारांच्या गटामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजाताई मुंडे एकनाथराव खडसे यांच्यासोबत नेहमीच चर्चा करत असतात की नेमकं काय भूमिका घ्यावी म्हणून. कधी एकनाथराव खडसे यांनी पंकजाताई मुंडे यांना असा संदेश दिला की शरद पवार गटामध्ये तुम्ही या, तुम्हाला तिथे एक नवीन राजकीय चैतन्य मिळेल. तर निश्चितच एकनाथराव खडसे यांच्या कारणाने का होईना पंकजाताई मुंडे या शरद पवार गटामध्ये देखील जाऊ शकतात. आता दुसरं ऑप्शन मग पंकजाताई समोर असेल ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये जाणे. आता उद्धव ठाकरे व पंकजाताई मुंडे यांचं देखील तसं राजकीयरित्या बरंच आपल्याला म्हणावं लागेल. उद्धव ठाकरेंनी पंकजाताई मुंडे यांचा माझी बहीण म्हणून उल्लेख या अगोदर केलेलाच आहे. तर शरद पवार गट सोडला तर ठाकरे गटामध्ये देखील पंकजाताई मुंडे जाऊ शकतात, पण तसं त्या करतील का आणि कोणत्या अटी शर्तीवर त्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत राजकीय साखळी बसवतील हा देखील एक प्रश्न आहे. आता तिसरा ऑप्शन पंकजाताई मुंडे यांच्या समोर काय आहे, तर तिसरा ऑप्शन असेल अपक्ष निवडणूक लढवणे किंवा स्वतंत्र पक्ष काढून जे इतर छोटे छोटे पक्ष महाराष्ट्रात आहे त्यांची एक तिसरी व मजबूत आघाडी निर्माण करणे. पंकजाताई मुंडे यांनी कधी स्वतंत्र पक्ष काढला तर बच्चू कडू सारखे नेते देखील हे बोलून गेलेत, कधी पंकजाताई मुंडेंकडे 10 ते 15 आमदारांचं पाठबळ असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. पंकजाताई मुंडे देखील असं बोलून दाखवतात की माझ्या जीवावर मी 10 ते 15 आमदार निवडून आणलेले आहेत आणि हे आमदार कधी भारतीय जनता पक्षापासून मुक्त होऊन पंकजाताई मुंडेंसोबत आले तर मग निश्चितच त्यांचं पॉलिटिकल डिमांड वाढलेलं असेल. पण असं होईल का हाच एक मोठा प्रश्न आहे. तर कोणते असे पक्ष आहेत की पंकजाताई मुंडे या पक्षांसोबत युती आघाडी करून आपलं राजकारण पुन्हा एकदा फ्रंट फूटवर आणू शकतात? कारण की सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण आपण बघितलं आणि एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. फक्त 40 आमदार शिंदेकडे असताना देखील ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत. म्हणून या छोट्या छोट्या पक्षांना एकत्र आणून कधी पंकजाताई मुंडे ह्या 32 ते 35 आमदार जरी निवडून आणू शकल्या तर नंतर मुख्यमंत्री पदावर देखील क्लेम करू शकतात आणि ती त्यांची महत्वाकांक्षा राहिलेली आहे. तर यामध्ये पंकजाताई मुंडे यांच्याकडे ऑप्शन असेल तेलंगणाचे मुख्यमंत्री यांचा BRS पक्ष, वंचित स्वराज्य पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महादेव जानकर यांचा रासपा व सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना. आणि आपण अगोदरच सांगितल्याप्रमाणे बच्चू कडू यांनी देखील पंकजाताई मुंडे यांना काही टर्म्स अँड कंडिशन ठेवून पाठिंबा जाहीर केलाच आहे. तर अशा रीत्या एक मोठं ग्रँड अलायन्स कधी छोट्या छोट्या पक्षांचं पंकजाताईंनी तयार केलं तर त्या आपल्या पॉलिटिक्समध्ये
अगदी फ्रंटफूटवर येऊ शकतात. आता पंकजाताई मुंडे यांनी जी शिवपरिक्रमा यात्रा सुरू केली आहे त्यामध्ये त्या अनेक देवांचं दर्शन घेत आहे. काल परवाच त्यांनी उदयनराजे यांची भेट देखील घेतली आहे. त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य देखील केलेलंच दिसतं. संभाजीनगर, नाशिक, शिर्डी करत करत सातारा, कोल्हापूर, जामखेड मार्ग, धाराशिव असं सर्व देवांचं दर्शन घेत पंकजाताई मुंडे जोरदाररित्या शक्ती प्रदर्शन करतच आहेत. म्हणून ताईंनी आता फक्त बीड जिल्ह्याचं नाही किंवा मराठवाड्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रालाच टार्गेट केलेलं दिसतंय असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि जिथे जिथे पंकजाताई मुंडे जात आहे तिथे त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. पंकजाताई मुंडे एका वेगळ्या चैतन्याने आपली लीडरशिप समोर करतील का, हा देखील एक मोठा प्रश्नच आहे. पंकजाताई मुंडे ज्यांना एक ओबीसी नेत्या म्हणून देखील बघण्यात येतं, त्या कधी उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या गटामध्ये गेल्या तर मग अगोदरच उद्धव ठाकरे व पवारांना देखील सहानुभूती मिळालेलीच आहे. तीच सहानुभूती पंकजाताई मुंडे यांना देखील काही अर्थी आहेच. म्हणून हे तिघजण कधी एकत्र आले तर मग सहानुभूती हा फॅक्टर मोठ्या रीत्या भाजपाच्या विरोधात जाऊ शकतो. आता धनंजय मुंडे यांना मंत्री केलं असलं तरीही पंकजाताई मुंडे यांनी त्यांचं औक्षणच केलेलं आपल्याला दिसून येतं. रक्षाबंधनाच्या दिवशी देखील धनंजय मुंडे व पंकजाताई आपल्याला एकत्र आलेलेच दिसले. काहीही केलं तरी भावा बहिणीचं नातं आहे, पण या नात्यामध्ये ऑलरेडी पॉलिटिकल इतिहास खूप मोठा आहे आणि हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलंच आहे. म्हणून पंकजाताई मुंडे यांना आता कोणता मार्ग स्वीकारावा लागेल, कारण की अजितदादा पवार गट भाजपासोबत आलाय आणि अजितदादा पवार गटामध्ये धनंजय मुंडे देखील असल्यामुळे ते देखील भाजपासोबत लिंकअप आहेत. म्हणून भाजपा आता परळी विधानसभेमध्ये धनंजय मुंडे यांना पाठबळ देऊन पंकजाताई मुंडे यांची इमेज व पॉलिटिकल करिअर डॅमेज करण्याचाच इरादा घेऊन असेल, कारण की या मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष देऊन असतात असं देखील बोलण्यात येतं. म्हणून आपल्या मतदारसंघातील फडणवीस इम्पॅक्ट कमी करण्यासाठी पंकजाताई मुंडे निश्चितच प्रयत्नशील असतील आणि स्वतःच्या पॉलिटिकल करिअरला नवीन बूस्ट कसा मिळेल यासाठी देखील त्या स्ट्रॅटेजी बनवतच असतील. म्हणून पंकजाताईंचा येणारा पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक काय असेल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असेल की पंकजाताई मुंडे कशारित्या स्वतःला पॉलिटिकली कमबॅक करतात ते. आणि हल्ली पंकजाताई मुंडे यांनी असं देखील स्टेटमेंट दिलं होतं की प्रीतम मुंडे यांना बाजूला करून मी त्यांच्या जागी बसणार नाही, म्हणजे माझी खासदारकी लढण्याची इच्छा नाही. हेच पंकजाताई मुंडे यांच्या विधानातून दिसून येतं, कारण की प्रीतमताई मुंडे या सध्या बीडच्या खासदार आहेत. जो दौरा म्हणा किंवा यात्रा म्हणा पंकजाताई मुंडे यांनी काढली आहे त्यामध्ये त्या चुलीवर देखील स्वयंपाक करताना आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या रीत्या स्वतःच्या नेतृत्वाला समोर करत एक रणनीती पंकजाताई मुंडे यांनी आखलेलीच दिसते. तर तुम्हाला काय वाटतं, पंकजाताई मुंडे ह्या खरंच शरद पवार गटामध्ये जातील का किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये जाऊन एक नवीन राजकीय मार्ग स्वीकारतील का आणि पंकजाताई मुंडे ह्या पॉलिटिकली कमबॅक करू शकतील का, की मग पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आपलंच डॉमिनन्स पंकजाताई मुंडे यांच्या पॉलिटिक्सवर ठेवून त्यांना बॅकफूटवर खेचतील. तर तुमचं ॲनालिसिस याबद्दल काय आहे, तुमचं मत याबद्दल काय आहे हे निश्चितच कळवा आणि बघत रहा आपल्या हक्काचे बोला तात्या न्यूज. बोला तात्या न्यूजला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. मी रविराज जाधव तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.